शेवटचा प्रयत्न. एका छोट्या गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. तो 3 वेळा परीक्षेत नापास झाला होता. आता सगळे त्याची थट्टा करू लागले होते. तुझ्याकडे काहीच नाही होणार, तू कधीच काही करू शकणार नाहीस. इथपर्यंत की त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांनाही त्याच्यावर विश्वास ठेवणे सोडले. एक दिवस अर्जुन खूप निराश होऊन नदीकाठी गेला. तिथे त्याने एक छोटीशी मुंगी पाहिली, जी तोंडात दाणा घेऊन दगडावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ती वारंवार पडत होती, पुन्हा प्रयत्न करत होती, पुन्हा पडत होती, पुन्हा उठत होती. अर्जुन फक्त तिलाच पाहत राहिला. ती मुंगी 20 वेळा पडली, पण तिने काही हार मानली नाही आणि 21व्या प्रयत्नात ती वर पोहोचली. तो क्षण अर्जुनच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरला. त्याने स्वतःलाच म्हटले, जर ही छोटीशी मुंगी 20 वेळा प्रयत्न करू शकते, तर मी 3 वेळात का हार मानतो? तो घरी परतला आणि आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. पुढच्या वर्षी तो फक्त पासच झाला नाही, तर संपूर्ण परीक्षेत टॉप आला. आणि जे लोक त्याची थट्टा करत होते, तेच आज त्याचं कौतुक करत होते. तर बोध हा आहे, जर कधीही न पडण्यात नाही, यश कधीही न पडण्यात नाही, तर ते प्रत्येक वेळी पुढून पुन्हा उभा राहण्यात आहे. तुझा शेवटचाच प्रयत्न हे तुझं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे कधीही हार मानू नकोस.